मी 5 वर्षांचा असताना माझे वडील वारले. माझ्या संगोपनाची जबाबदारी आईवर पडली. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. माझ्या पालनपोषणाची उत्तम व्यवस्था होती. माझ्या आईने दुसरं लग्न केलं नाही. ती मला चांगलं शिक्षण घेऊन डॉक्टर बनवायचं स्वप्न पाहू लागली. माझ्या शेजारी एक मुलगा राहत होता. त्याचे नाव विशाल होते. विशाल आणि मी एकाच वयाचे होतो. आम्ही एकत्र शिकायला जायचो आणि एकत्र खेळायचो. अशातच वेळ निघून जायचा. एके दिवशी आई म्हणाली, बेटी, तुझे प्राथमिक शिक्षण इथे पूर्ण झाले आहे. तुला पुढे शिक्षण घ्यायचे असेल तर तुला शहरात जाऊन अभ्यास करावा लागेल. शहरही जवळ आहे. मी विशालच्या वडिलांशी बोलते. तू दोघे जा एकत्र, पण मला ते वाटत नाही. तुम्हाला नीट अभ्यास करावा लागेल. समजून घ्या. विशालच्या वडिलांशी बोललो आणि त्यांनीही होकार दिला. आता विशाल आणि मी ऑटोरिक्षाने शहरात अभ्यासासाठी एकत्र जाऊ लागलो. आम्ही दोघंही हळूहळू एकमेकांच्या बरोबरीने झालो. शाळेतून आल्यानंतर आम्ही दोघंही अनेकदा एकत्र राहायचो. अचानक एके दिवशी ढगाळ वातावरण झाले आणि मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. मी ऑटोरिक्षा चालकाला मला लवकर घरी घेऊन जाण्यास सांगितले. यावर रिक्षा चालकाने मला काही वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहण्यास सांगितले. पण मी ते मान्य केले नाही आणि लवकर घरी जाण्याचा आग्रह धरला. मुसळधार पावसात भरधाव वेगाने जाणारी रिक्षा अचानक एका वळणावर येऊन पलटी झाली. चालकाने रिक्षा तिथेच सोडून पळ काढला. मी ऑटोरिक्षाच्या मध्ये अडकलो. तर अपघात होताच विशालने उडी मारली. मागून येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलस्वाराच्या मदतीने त्यांनी मोठ्या धाडसाने रिक्षात अडकलेल्या मला बाहेर काढले. ही दुखापत किरकोळ असून त्याला 2 दिवस रुग्णालयातच राहावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ठीक आहे, तुम्ही ऍडमिट व्हा डॉक्टर सर, आई म्हणाली. विशाल माझ्या देखरेखीखाली राहिला. आमच्यातील प्रेम पाहून कुटुंबियांना आनंद झाला आहे. आता तू झोपी जा. रात्र झाली आहे. झोप लागली की मी पण झोपेन, मी म्हणालो. नाही, तू झोपेपर्यंत मी पण जागे राहीन, विशाल म्हणाला. विशालने माझ्या देखरेखीत कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्या दयाळूपणामुळे मी त्याच्यावर अधिक प्रेम करू लागलो. मग मी आणि विशाल दोघेही चांगल्या मार्कांनी पास झालो. तर आई म्हणाली, आता तुम्ही दोघे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकू. पण का आई, मी विचारलं. तू डॉक्टरचा अभ्यास करशील आणि विशाल इंजिनिअरिंग शिकणार. दोघांची कॉलेज वेगळी आहे. आता तू दोघे एकत्र शिकू शकणार नाहीस. विशालच्या वडिलांची इच्छा आहे की त्याने इंजिनियर व्हावे आणि होतो त्याच शहरात राहणार आहे. आईने मला प्रेमाने समजावले. ठीक आहे आई, मी एक लहान उत्तर दिले. आम्हा दोघांना वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. ऍडमिशन मिळताच आम्ही दोघे वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये राहू लागलो. एके रात्री 10 वाजता अचानक माझा मोबाईल वाजला. रिया झोपली का, विशालने विचारले. नाही विशाल, तुझी आठवण मला अस्वस्थ करते. माझी अवस्था तुझ्यासारखीच आहे. कसम सांगू, मी तुझ्याशिवाय माझे दिवस आणि रात्र कशी घालवतोय, विशाल म्हणाला. आम्ही दोघे बराच वेळ बोलत राहिलो आणि झोपी गेलो. एके दिवशी माझी आई विशालला घेऊन माझ्या हॉस्टेलमध्ये आली आणि वॉर्डनला म्हणाली, मॅडम, हा माझ्या कुटुंबातील मुलगा आहे. आजपर्यंत ही दोन्ही मुले एकत्र खेळली आणि शिकली. आता ते कुटुंबापासून दूर वेगळे राहतील. विशाल जर रियाला भेटायला आला तर त्याला रियाला भेटण्याची परवानगी दिली तर तुमची कृपा होईल. ठीक आहे, पण आठवड्यातील एकमेव सुट्टी रविवारी सापडेल. होय, आम्ही ते स्वीकारतो. रविवारची वाट पाहणे विशाल आणि माझ्यासाठी कठीण होते. रविवार आला की तो मला भेटायला मोटरसायकलवरून माझ्या हॉस्टेलवर यायचा. तासनतास आम्ही दोघे बसायचो आणि गप्पा मारायचो.
निघताना विशाल हॉस्टेलच्या गेटकीपरला बक्षीस द्यायला विसरला नाही. एकदा विशाल त्याच्या मित्रासोबत मला भेटायला आला आणि म्हणाला, रिया, हा माझा मित्र अमर आहे. आम्ही दोघे एकाच खोलीत राहतो. तू कुठच्या आहेस? मी अमरला विचारलं. होय, तुमच्या गावाजवळ. अशा प्रकारे विशालने अमरची ओळख करून दिली आणि त्याचे खूप कौतुक केले. आता अमरही विशाल सोबत मला भेटायला यायचा. आम्ही एकमेकांच्या इतकं जवळ आलो, जणू काही वर्षापासून ओळखत आहोत. काळाच चाक फिरलं. माझ्या एकतर्फी प्रेमात बुडालेला अमर मला परत मिळवण्याची स्वप्न पाहू लागला. परीक्षा संपल्या होत्या. आम्ही आमच्या घरी आलो. एके दिवशी विशाल टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने रात्री उशिरापर्यंत माझ्या खोलीत थांबला. रात्री खूप उशीर झाला तेव्हा मी म्हणालो, तू इथे बाहेर व्हरांड्यात झोप. मला एकटीची भीती वाटते. विशालने व्हरांड्यात पलंग टाकून झोपायचा प्रयत्न केला, पण त्याचे डोळे म्हणाले झोप आली होती. त्याने माझ्या प्रेमाची स्वप्ने विणायला सुरुवात केली होती. रात्र होत होती. अचानक विशालला आतून माझा आवाज आला. तो पलंगावरून उठून बसला, दाराकडे गेला आणि जोरात ठोठावला. दरवाजा आधीच उघडा होता. तो आत आला. विशालने घाबरून विचारले, काय झाले रिया? मला पोटदुखी होत आहे. मी ते करून घेताना म्हणालो. ऐकून विशाल म्हणाला, मी कुणाला तरी फोन करतो. नाही, कोणाला फोन करू नका. मी औषध घेतले आहे. मी ठीक होईल. कोणालाही त्रास देण्याची गरज नाही. तू माझ्या जवळ येऊन बस. माझ्या पोटाला हात लाव. कदाचित यामुळे मला आराम मिळेल. विशाल माझ्या पोटाला हात लावू लागला. विशालच्या हाताला स्पर्श करताच माझ्या मनात काहीतरी उमटू लागले. इकडे विशालही डोळे मिटून पोटाला हात लावत होता. मग मी विशालचा हात पकडून माझ्या छातीवर ठेवला. विशालने हात ठेवताच मी गुलाबासारखा फुललो. मला जरा कडक कर. मी आता पूर्णपणे मोहात पडलो होतो. मी विशालला एका झटक्याने खेचले आणि त्याला माझ्या शेजारी झोपवले आणि त्याला रजाईने झाकून टाकले आणि आमच्या दोघांमध्ये सर्व काही घडले, ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. दुसरीकडे अमरलाही माझ्या वियोगाचा त्रास होत होता. तो आता सहन झाल्याने विशालला भेटण्याच्या बहाण्याने तो आमच्या गावी आला. विशालने त्याची चांगली काळजी घेतली आणि तो मलाही भेटला. अमरने माझ्याकडे माझा मोबाईल नंबर मागितला, पण मी तो कोणत्याही बहाण्याने दिला नाही किंवा फोनवर बोलण्यास सांगितले नाही. अमर जड अंतःकरणाने परतला. हळूहळू अभ्यासाचे शेवटचे वर्ष आले. आता मी पूर्णपणे तरुण आणि सुंदर झालो होतो. जेव्हा मी घराबाहेर पडायचे तेव्हा बरेच लोक मला वेड लावायचे. कॉलेज सुरू झाले होते. आम्ही दोघे आपापल्या हॉस्टेलवर पोहोचलो होतो. विशाल आणि माझी भेट होण्याची प्रक्रिया सुरूच होती. आता अमरलाही हे कळले आणि त्याचे हृदय तुटले. परीक्षा सुरू झाल्या होत्या. आज माझा शेवटचा पेपर होता. दुसऱ्या दिवशी घरी परतावे लागले. प्रेमापुढे विस्मृतीत विशालचे 3 महिन्यांचे बाळ माझ्या पोटात वाढत होते. असं म्हणतात की उत्साहात माणूस भान गमावतो. औषधाचा अभ्यास करूनही मी स्वतःला वाचवू शकलो नाही. एके दिवशी घरी आल्यावर माझी तब्येत बिघडली. म्हणून आई मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी माझ्याबद्दल सांगितल्यावर पायाखालची जमीनच सरकली. आई मला घरी घेऊन आली. आईने मला विचारले की तिच्या पोटात कोणाचे पाप वाढत आहे. पण मी गप्प राहिलो, अश्रू ढाळत राहिलो. कोणीही विशालवर संशय घेत नव्हता. ही बातमी हळूहळू गावात पसरली. प्रत्येक सैनिकावर माझे नाव होते. मला शहरात शिक्षणासाठी पाठवले नसते तर हे घडले नसते. एके दिवशी गावात पंचायत झाली. सरपंचाने आपला निर्णय जाहीर केला. पंचायत आजपासून त्यांचे हुक्क्याचे पाणी बंद करेल. त्यांच्याशी कुणालाही देणे घेणे नाही.
मुलीला तातडीने गावाबाहेर हाकलून द्यावे. प्रेम करायला आलो होतो. प्रेम करणाऱ्यांना हीच शिक्षा. सरपंचाचा निर्णय ऐकून माझी आई घाबरली. माझ्या घरात निराशा पसरली होती. रात्री सर्वजण काळजीत बुडाले होते. सकाळी डोळे उघडले. मलान सापडल्याने सर्वजण माझा शोध घेऊ लागले. सरपंचाचा निर्णय झुगारून विशाल आणि मी आलो होतो आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात करण्यासाठी.